महायुतीत खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी जुना फॉर्म्युला, शिंदेंना आवडतं खातं मिळणार. पण विधानसभा निवडणुकीत दणदणीत जनादेश मिळाल्यानंतर महायुतीला सत्ता स्थापनेसाठी 12 दिवस लागले. त्यानंतर आता खाते वाटप रखडलंय. सरकार सत्तेवर येऊन 5 दिवस उलटलेत, पण अद्याप तरी कॅबिनेटचा विस्तार झालेला नाही. भाजपला 22 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपद मिळू शकतात. महायुतीच्या आमदारांची संख्या 237च्या घरात आहे, त्यामुळे कोणाकोणाला संधी द्यायची हा पेच कायम आहे. मंत्रिमंडळाच्या यादीला हिरवा कंदील दिल्लीमधील भाजप नेतृत्वाकडून मिळेल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. फडणवीस सरकारमध्ये बहुतांश खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहे. गृह आणि महसूल खाती भाजपकडे कायम राहतील अशी शक्यता आहे, तर शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला काँग्रेसला अर्थ मंत्रालय मिळू शकतं. याचा अर्थ तिढा सोडवण्यासाठी महायुती जुनाच फॉर्म्युला वापरणार असल्याचं दिसत आहे. मागील सरकारमध्येही महत्त्वाच्या खात्यांचं वाटप अशाच प्रकारे झालं होतं. नगरविकास खातं शिंदेंसाठी महत्त्वाचं आहे. आधीही त्यांनी हे खातं सांभाळलंय, पण आता ते नगरविकास सोबतच गृहासाठी आग्रही आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे. 16 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. त्यासाठी कॅबिनेटचा विस्तार केला जाऊ शकतो. यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची एक बैठक झाली. त्यात खाते वाटपावर चर्चा झाली. शिंदे गृह खात्यासाठी आग्रही आहेत, पण भाजपनं ते खातं सोडण्याची शक्यता अतिशय कमी आहे. महत्त्वाची खाती सोडता अन्य मंत्रालयाची अदलाबदल होऊ शकते. गृह मंत्रालय सोबतच भाजप गृहनिर्माण, जलसंपदा मंत्रालय देखील आपल्याकडेच ठेवेल असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार खातं मिळेल. कृषी मंत्रालयासाठी भाजप राष्ट्रवादी चर्चा सुरू आहेत. शिवसेनेला उत्पादन शुल्क आणि सार्वजनिक बांधकाम मिळू शकतील. गेल्या मंत्रिमंडळातही जवळपास अशा प्रकारे खाते वाटप झालेलं होतं असं भाजप गृहनेत्यानं सांगितलंय. गृह, महसूल, गृहनिर्माण, जलसंपदा मंत्रालय मागील सरकारमध्ये भाजपकडेच होती. ती आताही भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे. गेल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडे असलेल्या कृषीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेनेला नगरविकास, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम मिळण्याची शक्यता आहे. यातील नगरविकास खातं मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्याकडे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिंदे यांच्याकडे या खात्याचा पदभार होता. याच खात्याच्या माध्यमातून शिंदेंनी सेनेच्या आमदारांना ताकद आणि निधी दिला. त्यामुळे खातं हे शिंदेंचं आवडतं मानलं जातं. उत्पादन शुल्क गेल्या मंत्रिमंडळातही सेनेकडेच होतं, तर सार्वजनिक बांधकाम खातं याआधी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं. ते शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.